त्यांना हे सरकार आश्वासनं देतो खोटे खोटे का कर्जमुक्ती करू हे करू ते करू, पण काहीच आता मुळात काहीच होऊ नाही राहिलं त्यांचं. मोदीजी बोलले होते की पिंपळगाव बसवंतला आम्ही कांद्यासाठी, ते त्यावेळेस पण बोलले होते का खरोखर कांद्याची परिस्थिती खूप वाईट आहे, कांदा अगदी कधी कधी आम्हाला रडवतो आणि शेतकऱ्याला कधी कधी रडतो. पण ते बोलले का पिंपळगाव बसवंतला कांद्यासाठी फूड प्रोसेसिंग प्रोजेक्ट आणणार व कांद्यासाठी चांगले दिवस आम्ही काहीतरी करणार. तुम्हाला सांग का विदर्भामध्ये सुद्धा कापूस शेतकरी, संत्रा शेतकऱ्यासाठी तिथं फूड प्रोसेस आणणार आणि चांगले शेतीची प्रगती करणार. पण मोदी काय करता, अच्छे दिन घुमने फिरने में अच्छे दिन गए. अहो त्यांचे फक्त आश्वासन आहे, फक्त विलक्षण पुरतं आजचे दिन म्हणता आणि पूर्ण बरखास्त करून टाकता. हे फक्त विलक्षण पुरतंच नियोजन आहे त्यांचं आलं. बाकी मुंबईला आता विलक्षणचं याचं नगरपालिकेचं विलक्षण आहे, ते फक्त आता फुकट कांदा त्यांना देणार, विलक्षण जिंकून घेणार आणि शेतकरी